पंढरपुरामध्ये अजून एक वेगळी प्रथा आहे असं वाटलं जात होतं, की लोकं मारुतीला लग्नानंतर म्हणजे लग्नाच्या आधी विचारतात, की म्हणजे जर तिथे जाऊन पत्रिका देणे असेल किंवा काय करा. तर तो काय सगळीकडेच म्हणजे पारण्याला जेव्हा नवरदेव जातो लग्न लागलं तेव्हा हां. किंवा आदल्या दिवशी जेव्हा घोड्यावर बसून नवरदेव बाहेर पडतो. काय आहे सगळ्याच मराठी लोकांना आता मिरवणूक म्हणायची सवय लागली. केव्हा आहे मिरवणूक? मिरवणूक म्हणायपुरतं ठीक आहे, पण तिन्ही गोष्टीला आपल्याकडे 3 नाव आहेत. आदल्या दिवशी लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेव जेव्हा विवाहस्थानी जातो, तेव्हा घोड्यावर बसून जातो. त्याला वेगळं नाव आहे. त्याला अक्षत मिरवणं म्हणतात. म्हणजे आता उद्या लक्षण आहे. लग्न आहे उद्याच्याला. लग्नाला अक्षत देऊन जाणे. जेव्हा नवरदेवाच्या मागं जी करवली, घरातले लोक, त्याची काका, काकू किंवा नवरीच्या घरचे लोक असतात, ते हातात अक्षतेचा पेला, वाटी आणि करंडा घेऊन बरोबर असतात. बरोबर. अक्षत असते, त्याला अक्षत मिरवणं म्हणतात. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नवरदेव सकाळी म्हणजे लग्न सकाळी असेल तर बरं का, विवाह मुहूर्ताच्या आधी नवरदेव किंवा नवरी पण बरोबर असते. ती जेव्हा जाते तेव्हा देवाच्या दर्शनाला जाते. आता चांगल्या कामाला चाललोय, लग्न करायचं आहे, तर देवाचा आशीर्वाद असावा. ते पंढरपुरात त्या अर्थाने जे जातात, पारण्याला जाणं असं म्हणतात. ओके. आणि संध्याकाळी नवरा नवरी विवाहस्थळापासून घरी जातात, त्याला आपल्याकडं वरात म्हणतात. नवरी वाजत गाजत घरी न्यायची असते. आता चोरून न्यायची पद्धत आहे, म्हणजे लव्ह मॅरेज करायचं आणि हळूच घरात जायचं. पूर्वीच्या काळी ते नाही, वाजत गाजत जायचं. तर ते पारण्याला जेव्हा नवरदेव जातो तेव्हा भगवंताला देवाला जायचं, त्यातलं त्यात मारुतीला जायचं. पंढरपूरचा वेशीवरचा जो मारुती आहे, तो 11 रुद्र मारुती आहे, त्याला जाण्याची पद्धत बहुतांश जास्त आहे. ओके. नंतर आता कार्यालय बाहेर चालली आहेत किंवा आताच्या सुविधा बदलत आहेत म्हणून त्या मारुतीच्या ऐवजी दुसऱ्या मारुतीला जातात. पण वेशीवरचा मारुती म्हणून पंढरपुरात 11 रुद्र मारुतीला जाण्याची पद्धत आहे. आता हनुमंतराया संसारात पडतोय, आता तुमच्या आश्रमातून आम्ही दुसऱ्या आश्रमात चाललोय असा त्याचा भाव आहे. पण त्या अर्थाने ते मारुतीचं दर्शन पंढरपुरात अजूनही केलं जातं, अजूनही जातात. बरोबर. आता यातून आपण बरंच काही कव्हर केलंय. त्याचा मला शेवटचे काही पॉइंट्स राहिलेत. तर त्यामध्ये जेव्हा पंढरपुराचा आपण म्हणतो, तर तुम्ही वेशीचा उल्लेख केला. तर वेशीचा पण काही इतिहास आहे का पंढरपुराला? पंढरपूरला विषय आहे. म्हणजे कोणचंही गाव परिघाच्या विषयानं विचार करताना गावाला म्हणजे रानटी जनावरांचाही त्रास होऊ नये आणि चोरा चिलटाचा म्हणजे डाका दरोडा पडू नये म्हणून गावाला गावकूस घातलेलं असतं. गावाला तटबंदी बांधलेली असती. तसं पंढरपूरला बंदी होती चारी अंगानं आणि 3 वेशी होत्या गावाला. त्यातली एक वेस अस्तित्वात आहे. एक वेस ज्याला रोकडोबाची वेस किंवा हरिदास वेस असे 2 नाव आहेत. त्याच्या दारातही मारुती आहे, ती एक वेस आहे. दुसरी महाद्वार वेस नावानं होती, की जी पंढरपुरातून विठ्ठल मंदिराकडून नदीला जाताना मध्ये होती. 1980 सालच्या TP स्कीममध्ये ती पडली. तिसरी वेस होती कुंभार घाटावरती. नदीला जाताना कुंभार घाट नावाचा घाट आहे. कुंभार लोकांची वस्ती होती म्हणून त्याला कुंभार घाट म्हणतात. ती वेस मात्र दोन्ही दगडी होत्या, पण कुंभार वेस किंवा कुंभार घाटाची वेस ही विटा मातीची होती. तीही मध्ये खराब झाली म्हणून पडलेली आहे. गावाच्या विषयी हा महत्त्वाचा विषय असतो आणि विषयावर मारुती बहुतेक सगळीकडे असतोच. बरोबर. आणि या पंढरपूर वेशीच्या विषयानं दुसरा विषय असा आहे की आपल्याला कदाचित शिवचरित्रातला एक माणूस माहीत असेल, निकोलाव मनुची असे होते मोगल नावानं. त्यानं लिहिलेलं जे वृत्तांत आहे चित्र पण काढायचे होते. तो चित्र नाही काढायचा. त्यांनी तो वेगळा होता. त्यांनी मोगलाकडचा चित्रकार जो होता त्या चित्रकाराला पैसे देऊन चित्र करून घेतले. त्याचं कलेक्शन मात्र चांगलं आहे. त्याचं कलेक्शन त्याच वेळेस प्रकाशित झालेलं आहे. तो निकोलाव मनुचीच्या चरित्रात त्या असे होते मोगलमध्ये तो पंढरपुरात येऊन गेल्याचा उल्लेख आहे. त्यातली एक गंमत पण आहे त्यात बरं का. म्हणजे पंढरपूरचं काय उल्लेख असू शकतो की तो पंढरपुरात आला आणि महाद्वारात असताना म्हणजे देवळासमोरच्या रस्त्यावर असताना असं त्याच्या ह्याच्यात आहे की पंढरपुरात दरोडा पडला आणि दरोडेखोर आले. पंढरपूरच्या गावकऱ्याची त्याची लढाई सुरू झाली आणि काही लोक आश्रयासाठी दुकानाच्या आत दडून बसले, पुढं फाळ्या लावून आडून बसले आणि दरोडेखोरांनी धनुष्यबाणाने युद्ध केलं. गावकऱ्यांनी त्याच्याबरोबर लढाई केली, पण दरोडेखोराच्या भीतीने अनेक लोकांनी आपल्या वस्तू त्याला टाकल्या. तुझ्याकडे काय आहे दे, धन दे असं म्हणून टाकलं. त्यात निकोलाव मनुची त्या दरोड्यात सापडलेला आहे आणि तो एका दुकानाच्या फळ्याआड लपून बसलेला उल्लेख आहे. आणि त्यालाही दरोडेखोरांनी दटावणी केल्यावर त्यांनी दुकानाच्या आतून आपल्या गळ्यातली साखळी अंगठी काही टाकली, सोनं टाकलं असा उल्लेख गंमतशीर पंढरपूरच्या बाबतीत त्याला तो जी अनुभूती आली त्यानं ती लिहिली.